चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने वन्स अगेन वन बॉल फॅब्युलस स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार, चौकार. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावांचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत 9 धावा धावपलकरती जाऊन पोहोचलेले आहेत. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थ. समीर कदम बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून. ओहो व्हॉट अ फील्ड. सुरुवात झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजरित्याने धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 12 धावा धावपलकरती. अतिशय चांगली सुरुवात. आज का असं घडतं की धावांचा पाठलाग थँक्यू डीजे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित वसई विरार प्रीमियर लीग सीझन 6 VPL सीझन 6 आणि या VPL सीझन 6 दरम्यान बी ग्रुपला सुरुवात झाली आणि बी ग्रुपचा पहिला मॅच आपल्या समोर आलाय. एका बाजूला अनबिटेबल 3999 आणि त्याच्या समोर असणार आहे संघ जीवताने माऊली राजन स्पोर्ट्स. एकाच संघामधून खेळणारे खेळाडू भिन्न भिन्न संघामध्ये खेळत असताना कशा प्रकारे तारंबळ उडते ही पहिल्या हाफमध्ये आपण पाहिली. आणि त्या पहिल्या हाफमध्ये झालेल्या खेळामधून म्हणजे पहिल्या ग्रुपमधून झालेल्या खेळामधून भरपूर साऱ्या खेळाडूंनी काय काय शिकलेलं आहे. कशी फिल्डिंग होणं गरजेची आहे, कशी बॅटिंग होणं गरजेची आहे, कशी बॉलिंग होणं गरजेची आहे, कुठे रन वाचतील कुठे रन बनतील, या सगळ्याचा अभ्यास झाला आहे. आणि आता या बी ग्रुपची सुरुवात होत असताना कशा प्रकारे खेळ साकारतात प्रत्येक खेळाडू यावरती सर्वांच्या नजरा आहेत. आजचा पहिला दिवस आणि यावर्षी थोडासा उशीर विपेरला जरूर झालाय परंतु तितकाच जल्लोष तितकीच रंगत. ऑन साईडला अतिशय चांगला फटका. अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. VPL चौकार. थँक्यू डीजे. ऑन साईडला अतिशय वेगानं मारलेला हा फटका. व्हेरी फर्स्ट बॉल होते ऋतिक पागीच्या. सीमारेखा गाठतोय. चौकार. समोरच्या दिशेने यावेळेला फॉलोजरमध्ये चांगली फिल्डिंग, चांगला कमबॅक. नॅचरल खेळ खेळणारा खेळाडू इथे यशस्वी होतो हे आपण आतापर्यंत पाहिलं. सी फॉर्मॅटला विसरून खेळणारा खेळाडू इथे यशस्वी होतो हे सुद्धा आपण आता पाहिलं. आणि भल्या भल्या संघांनाही इथे पराभवाचा धक्का बसतो हे सुद्धा आपण पाहिले. पहिला संघ क्वालिफाय होताना दिसला होता त्या संघाचं नाव होतं एसराज वॉरियर्स आणि त्यांच्यासमोर दुसरा संघ क्वालिफाय होताना दिसला होता त्या संघाचं नाव होतं टीम आई भवानी ट्रॉफी हाऊस. पहिली मॅच सिद्धांत वारंगने गाजवली. अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या मॅचमध्ये ज्या वेळेला आपण आलो त्यावेळेला ती दुसरी मॅच एसराज वॉरियर्स म्हणजेच हबीब शेख आणि त्यांच्या टीमने त्या अगोदर बंटी गवसने माफ करा खूप चांगला खेळ तिथे दाखवला होता. आणि ओव्हरऑल जर त्या 4 टीमचा उल्लेख करायचा झाला तर एसराज वॉरियर्स तितकीशी बळकट नव्हती फलंदाजी. आणि यावेळेला काय घडलंय, चेंडूमध्ये फ्लाईट होती. यावेळेला पॅडल स्वीप करून स्लॉक करायचं होतं चेंडूला आणि त्यामध्ये फसला अक्षय. बाद होईल कारण डायरेक्टली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. अजून एका विकेटचं पतन. थँक्यू डीजे. सूरज सिंग नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. आणि सूरज सिंग पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतो कारण धावपलकत धावा आहेत 18. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे या षटकामधील. दुसऱ्या हाफला सुरुवात, त्यानंतर तिसरा हाफ सुरू होईल. त्या अगोदर ऋतिक पागी जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. बॅकफुटर जाऊन टॅप केलं चेंडूला. एका धाब्यासाठी वेगानं फेकी झाली आहे. आकाश
चेंडूवरती येत असताना एक धाव तुपा धावून कंप्लीट केली जाते. VPL ने अनेक वेळा असं दाखवलंय की तुमच्या संघात खेळणारे खेळाडू किती मोठे आहेत कागदोपत्री त्याला जास्त महत्त्व नाही आहे. कोणता संघ कोणते खेळाडू चांगल्या प्रकारचा खेळ मैदानात दाखवत आहेत त्याच्यावरती त्यांचं यश अपयश निर्भर आहे. आणि हे दाखवत असताना पहिला क्वालिफाय होणार संघ यशराज वॉरियर्स, दुसरा संघ क्वालिफाय होताना दिसला होता त्याचं नाव होतं आई भवानी ट्रॉफी हाऊस प्लेयर्स आणि होमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त या दोन संघांना स्पर्धे बाहेर होताना आपण पाहिलं. बी ग्रुपची सुरुवात होत असताना पहिली बॅटिंग करत असताना संघ अनबिटेबल 3-9 ड्राईव्ह केलं. यावेळेला चेंडू गॅप मध्ये जातो का तरी येस चेंडू उडालाय आणि त्यानंतर निघून गेलाय इंटू द गॅप 4 रन्स. थँक्यू डीजे. चौकार पहिला चेंडूवरती आला आणि मागील 2 षटकांची सुरुवात चौकाराने झाली. चेंडू अडवलाय फेकी झाली आहे समीरच्या माध्यमातून. हो वेग परिधान केला होते चेंडूने परंतु फेकी ही स्क्वेअर होती यष्टी पासून खूप लांब आणि त्यामुळे धावची चरपाने गडी बाद झालेला नाही आहे. तिसरं षटक मार्गस्थ असतानाची ही स्थिती. मयूर पडेलकर समोर यावेळेला गौतम आहे समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला आणि चेंडू सरळ गेलाय स्ट्रेट डाऊन द विकेट सीमारेखा पार. VPL चौकार. थँक्यू. उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तच पायऱ्या पंच वळतात आणि सांगतात येस इट इज वाईड. प्रचंड गर्दी मैदानाच्या चारही बाजूने आपण पाहू शकताय. आणि ही गर्दी का आहे कारण VPL अशा लोकेशनवरती जिथून नालासोपारा विरार यांचा मध्यभाग आहे. नालासोपारा विरारला जोडणारा रस्ता इथेच आहे. यशवंत नगरचं सीझनचं मैदान सुद्धा इथंच आहे गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीचं. आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात अनेक खेळांच्या माध्यमातून अमया क्लासिक क्लबच्या वतीनं. आणि त्यामुळे इथे क्रीडा रसिक मोठ्या प्रमाणात सातत्याने ये जा करत असतात. आणि म्हणूनच हे जे लोकेशन आहे हे खूप प्राईम आहे. हो बीट केलंय फलंदाज सूरजला गतीने आणि त्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू येते डॉट. थँक्यू. तीन षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धाबा धावपलकरती 10च्या सरासरीने आल्यात आणि अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. जयेश बनसोडे नवीन गोलंदाजी मार्क वरती येईल त्याच्या समोर असणार आहे गौतम पाटील. जागा बनवली आहे फ्रंट फुट वरती येत असताना स्क्वेअर लेग मध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग गाठत असताना चेंडू निघून गेला सीमारेखा पार. VPL चौकार. पुन्हा एकदा गौतमने यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला ऑफ ड्राईव्ह अतिशय शानदार परंतु तिथे चेंडू अडवला गेला आणि फिल्डिंग होत असताना फेकी होते तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट होते ही सर्वाधिक मोठी जमेची बाजू. धावपलकाला हलतबलत ठेवल्यानं दबाव सुद्धा समोरच्या संघावरती वाढत असतो आणि त्यासाठी केलेला हा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं ऑर्डरच्या रूपाने अजून एक धाव घेतली जाते. सिंगल धाव येईल एकापेक्षा जास्त काही नाही. VPL वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांची मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. रात्रंदिवस मेहनत करत असताना इतकं शानदार आणि दमदार आयोजन तुम्हाला सर्वांसाठी ते घेऊन आलेले आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला फेकी वेगानं झाली आहे. धावचित कोण होईल आणि धावचित होत असताना माघारी परतावं लागते सूरज सिंगला. 1 more विकेट गॉन 3rd विकेट डाऊन. थँक्यू डिझे. नवीन फलंदाज अविनाश घोसाळकर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. VPL वसई विरार प्रीमियर लीग
आणि VPL म्हटलं की खूप मोठा जल्लोष आपल्याच संघातील खेळाडूंच्या अगेन्स्ट खेळण्याचा काही काहींना योग येतो, काही काहींना विविध संघांमधील खेळाडू घेऊन खेळण्याचा योग येतो आणि मैत्रीपूर्ण संबंध जपायला शिकते UPL. यावेळेला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा एकदा भेदले चेंडूला सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. मागील 4 ओव्हर जर आपण पाहिल्या 4 ओव्हरची सुरुवात चौकाराने केली आहे टीम अनबिटेबल 3,999 ने आणि ही सर्वाधिक मोठी अचिव्हमेंट आहे त्या टीमसाठी, कारण अटॅक करून गोलंदाजावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आणि दबाव इथे आणत असताना बळी पडतोय आणि अजून एक हादरा. फलंदाज गौतम पाटील बाद. थँक्यू. नवीन फलंदाज तन्मय मैदानाच्या दिशेने दाखल होते. धावपलकरती धाबा जर आपण पाहिलं तर 41 वरती जाऊन पोहोचल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. साई हस्ती सायबा आणि रेहान दुर्गेश 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. रेहान दुर्गेश 11 आणि साई हस्ती सायबा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस करण्यासाठी या. 3 चेंडूचा खेळ. धावपलकरती धाबा 42 अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अपेक्षित धावा बनलेला नाही आहे, त्यामुळे अडचणी. अनबिटेबल 3,999 साठी वाढल्याने ऑन साईडला लेग फ्लिक आहे, परंतु हा लेग फ्लिक सरळ बाउंड्रीच्या बाहेर घेऊन जातोय आणि म्हणूनच माघारी परतावा लागतं अविनाश घोसाळकरला. अजून एक हादरा टीम अनबिटेबल 3,999 या संघाला गॉन. थँक्यू. PIUSH पियुष पाटील यावेळेला बॅटिंगसाठी आलाय. याला जरा बाहेर काढा. यावेळेला यष्टांच्या मागे चेंडू निघून झाला. अतिशय चांगली किपिंग समीर कदम त्या ठिकाणी आहेत. मयूर पडीलकरने प्रभावित केलंय. 2 मॅजिकल डिलिव्हरीज त्याच्या पाहायला मिळाल्या. पहिला षटकामध्ये सुद्धा त्याने अतिशय चांगला खेळ केला होता सूरज सिंगच्या अगेन्स्ट. ज्यावेळेला चेंडू हाताळला त्यावेळेला तो समजेन असं झाला होता. पुन्हा एकदा यावेळेला उजष्टीच्या बाहेर आहे. फसवलंय जरूर, परंतु बाहेर जास्तच गेल्या कारणाने दंडित केलं जात आहे आणि वाईडचा इशारा येत असताना अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड केली जाते. पियुष ड्राईव्ह केला हलक्या हाताने, खूप चांगला ड्राईव्ह, कारण तो ड्राईव्ह एकदा देऊन गेला. स्ट्राईक रोटेट होती आणि अखेरकार 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकाती दाबा 44-45चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम जीवदानी माऊली राजा स्पोर्ट्स या संघासमोर. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेल अजित निकम सर आपण आपल्या शोभास्ते टॉस केला जाईल. चला कोण कॉल करेल? रेहान दुर्गेशिलन कॉल हेड टेल इट इज. थँक्यू. सरांना विनंती करत आपण स्थानापन्न व्हायचंय. म्हणजे टॉस जिंकला काय निर्णय असेल? पहिली फिल्डिंग करू. कशा प्रकारची तयारी आहे? VPL सर्कल बाउंड्री आहे. तयारी खूप चांगली आहे. सगळे प्लेयर पण फुल म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आहेत. आता मॅचमध्ये बघू, समोर साईड पण चांगली आहे, त्या हिशोबाने आम्ही खेळू आणि कमी धावेपर्यंत त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न. बाकी स्पर्धा खेळत असताना आणि VPL खेळत असताना काय असं वेगळं पण वाटतं आणि किती तुम्हाला VPLची म्हणजे आतुरता होती? VPL ती सगळ्यांसाठी एक ड्रीम टुर्नामेंट असते आपल्या विरारमध्ये, कारण की ती फुल ऑल साईड असते. सगळे त्याच्या खेळण्यासाठी उत्सुक असतात. आम्ही पण आहेत आणि आम्ही चांगला खेळू आणि क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. शिका टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? मी पहिला क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कशा प्रकारची तयारी आहे? तयारी तर काय ना, आपलं रेग्युलर जी टुर्नामेंट असते त्या हिशोबानेच खेळायचं आहे. आणि VPL म्हटलं तर ऑल टीमचे प्लेयर असतात,
तर त्या हिशोबाने आणि व्ही पी एल म्हणजे काय म्हणजे सर्वांचं ते झालेत ना म्हणजे ऑप्शन टाईप, तर तसे आम्ही चांगले जे प्लेयर आहेत त्या हिशोबाने प्लेयर घेतलेत. या वर्षीचं आयोजन कसं वाटतंय आणि काय सांगाल स्पर्धेबद्दल? दरवर्षीचं आयोजन चांगलंच असते आणि यावर्षी अजून चांगलं काहीतरी झालं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. मी विनंती करेल की आपण सुद्धा साईन करायचे. मुजम्मिल खान आपण सुद्धा या. साई असती साहेबा कॅप्टन मुजम्मिल खान आपण त्वरित यायचंय आणि ती आपली साईन सुद्धा इथे करायची आहे. टॉस जिंकलाय साई असती साहेबाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केली टीम रिहान दुर्गेश 11 या संघाला नेक्स्ट मॅचसाठी. सराडी दुसऱ्या इनिंगची सुरुवात झाल्यानंतर पहिलं षटक घेऊन येतोय मनीष विश्वकर्मा समोर आहे. ऋतिक पागी कट करायचं होतं चेंडूला परंतु कट करत असताना बीट कधी झाले कळालेलं नाहीये. डॉट बॉल येतोय. जीवदानी माऊलीच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आकाश साळुंके यांच्याकडून. क्या बात आहे. एक जण बोली लावायला आता सुरू झालाय आणि बोलीची सुरुवात कुठून झाली होती? अल्पेश कळंबेकडून झाली होती. इंटरेस्टिंग मॅचेस पहिल्या ग्रुपमध्ये आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये येत असताना पहिला सामना 45 धावांचा म्हणजे जशी जशी रजनी येते रात्र होत चालली तसं तसं दमटपणा यायला लागला हवेमध्ये. थंडीचे दिवस आहेत आणि त्यामुळे खेळपट्टीमध्ये सुद्धा तो मॉइश्चर दिसू शकतो. ऑन साईडला ज्या प्रकारे ग्रास आहे त्या ग्रासला बघता तिथे सुद्धा मॉइश्चरचं म्हणजे दबाचा प्रभाव जाणवेल. इथे त्रिफळा उद्ध्वस्त. हो हो पहिली विकेट जयेश बनसोडे बाद. फर्स्ट विकेट डाऊन. चला नवीन फलंदाज नदीम शेख यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगली गोलंदाजी मनीष विश्वकर्माच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग चेंडू अडवता राहिलाय. हा दबाव आहे व्हीपीएलचा बाकी दुसरं काही नाही. चेंडू सीमारेखा पार. व्हीपीएल चौकार 4 धावा. थँक्यू डीजे मनीष विश्वकर्मा व्हीपीएल सीझन 1 चा मॅन ऑफ द सिरीज होता आणि तो मात्र आता ॲज अ बॉलर म्हणून गोलंदाजी मार्क वरती आहे आणि त्याच्यावरती नदीने आल्या हल्ला बोल केलाय. जयेश बनसोडे बाद झाल्यानंतर जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना 5 वरती धावफलक नेऊन ठेवलंय 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 45 आहेत परंतु लढण्यासाठी पुरेसे आहेत असे सांगतायत टीम अनबिटेबल. 3-9 कव्हरमध्ये खेळला गेला हा चेंडू अक्षयने त्या ठिकाणी फील्ड केलाय. अक्षय पाटील व्हीपीएल सीझन 3 चा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट यावेळेला बाउंड्री लाईनवरती चांगली फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे सर्व खेळाडू जे आहेत यांनी व्हीपीएलला खूप जवळून पाहिले जवळून खेळलेले आहेत आणि त्यामुळे व्हीपीएल खेळण्याची ती इच्छाच न्यारी आहे त्यांची आणि व्हीपीएल खेळत असताना त्यांचा खेळच न्यारा असतो. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऋतिक पागीने अतिशय चांगल्या रीतीने खेळलाय. गौतमने चेंडूला अडवलाय. अडवून सुद्धा एक धाव कंप्लीट झाली आहे आणि पहिल्या षटकाचा जवळजवळ खेळ संपतोय. 7 धावा धावपलकावरती टीम जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स या संघाच्या. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येऊन तैनात सज्ज होत आहेत मयूर पाटील.
खटखट्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय, चेंडू अडलेला नाहीये. धक 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 करत नमन मिश्राला बीट करत असताना फरार होतोय थर्ड मॅन मध्ये. चौकार. थँक्यू डीजे. बॉल दिला जाईल आतमध्ये. आलाय मॅच बॉल, आलाय मॅच बॉल, आलाय. पहिला चेंडूवरती चौकार आणि तो चौकार मजेशीर गेलाय. नमनला बीट करत असताना मयूर पुन्हा एकदा सज्ज होईल. ऋतिक पागी, बाबू समोर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, फेकी होणार नाही याची काळजी घेतली जाते. 5 सर्कल आल्यानंतर काय होतं, सी फॉर्मॅट खेळत असताना दोघांमधील अंतर जेवढं होतं त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट डबल हे डिस्टन्स वाढत असताना दिसतं आणि म्हणूनच क्षेत्ररक्षक तितका दुरावल्यानंतर फिल्डिंग करत असताना जज करत असताना त्याला अडचणी निर्माण होत असतात. आणि सर्वाधिक मोठी गंमत काय, तर ज्या संघातून ते खेळत असतात त्या संघाला वगळून आता भिन्न भिन्न खेळाडूंच्या समवेत खेळायचं असतं आणि त्यामुळे ते कॉम्बिनेशन जुळून आणणं, कोण काय म्हणेल कोण काय म्हणणार नाही या सर्व गोष्टींमध्ये ती मनस्थिती थोडीशी ढासळलेली असते. आणि असं असताना इतक्या दबावामध्ये तो फील्ड करायचा असतो आणि तो फील्ड करत असताना नेहमीच चुका होताना अनेक खेळाडूंना आपण पाहिले. पहिल्या मॅच पासून ती परंपरा आतापर्यंत तर दिसते, जोपर्यंत 1-2 मॅच होत नाही तोपर्यंत कोणाचा जम बसणार नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने एखादा खेळाडू फुल्ली कॉन्फिडंट केव्हा होईल, ज्या वेळेला सुपर 8च्या मॅचेस खेळवल्या जातील. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, दांडी गुल झाली आहे. ऋतिक पागी बाद, 1 मोर विकेट गॉन. थँक्यू डीजे. MH43B3624 3624 गाडी नंबर आहे. MH43B3624 ज्याची कोणाची आहे प्लीज लवकरात लवकर बाजूला काढा. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती नमन मिश्रा. गोलंदाजीचा जर अटॅक पाहिला अनबिटेबल 3999 या संघाचा तर अतिशय शानदार आहे. मनीष विश्वकर्माने सुरुवात केली आणि त्यानंतर मयूर पाटीलला पाचारण करण्यात आलं, त्याने सुद्धा 7 धावा खर्च केल्या, मनीषने सुद्धा 7 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक आता घेऊन येतोय नमन मिश्रा. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह जरूर केलाय आकाशने, एकदा मिळेल सिंगल धाव धापलकामध्ये ऍड होईल. आणि आता जे काय करायचं ते नदीमला करायचं आहे, कारण एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून नदीमवरती खूप मोठी जबाबदारी आहे. ज्या प्रकारे नदीमने आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला त्याला बघता त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत टीम जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स या संघाला आणि त्या अपेक्षावरती तो कशा प्रकारे खरे उतरतो याच्यावरती नजर असणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, BPL सीझन 6 चा पहिला दिवस आणि ज्या स्पर्धेची आपण गेल्या डिसेंबर पासून वाट पाहत होतो
तर डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंतचा प्रवास. ओहो, मागे चेंडू निघून गेलाय. चेंडू फेकला जातोय का नाही. अविनाश घोसाळकरने चेंडूला अडवलंय. अडला नसता तर चौकार कन्फर्म होता, परंतु चेंडू अडलाय आणि कोणती धाव त्या चेंडूवरती आलेली नाहीये. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंतचा जो प्रवास होता तो खूप मोठा होता आणि एवढ्या प्रवासाला पार करत असताना अखेरकार VPLचं आयोजन झालं, त्यामुळे सर्व खेळाडू सुद्धा खुश आहेत आणि या स्पर्धेला खेळण्याचा योग सुद्धा सर्व खेळाडूंना येतोय. नमन मिश्राचा हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटेड स्ट्रोक होता. कव्हर पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि फेकी जोपर्यंत झाली तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. अनबिटेबल 399 ने काय केलंय. 45 धावांचं टार्गेट ते या मैदानावरती चेस करणं तितकंसं अवघड नाहीये आणि या 45 धावांना वाचवत असताना प्रभावी मारा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये केला आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना नमन आतापर्यंत फक्त 4 धावा खर्ची करतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असणाऱ्या या षटकामधील 18 धावा धावफलकावरती आहेत. नमन समोर आकाश. हो, बॅटची एज आडव्या बॅटने खेळायचं होतं. यावेळेला बॅट पोझिशन चेंज आणि डॉट बॉल येतोय. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 वरती धावफलक थांबले. 6च्या सरासरीने धावा आल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय या सामन्याला गवसणी घातली जाईल का टीम अनबिटेबल 399 या संघाच्या माध्यमातून, की या 27 धावांचा पाठलाग केला जाईल टीम जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्सच्या माध्यमातून. वाईड बॉल. मयूर पाटील वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. अहमद राजा मंसुरी. तर क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आणि झहीरभाई आपलं सुद्धा स्वागत आहे या VPL सीझन 6 च्या माध्यमातून. आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय, त्याचबरोबर आम्हाला जॉईन सुद्धा व्हायचंय, ज्याचा आवाज आपण येणाऱ्या 2 दिवसांमध्ये ऐकणार आहात. ऑन साइडला अतिशय चांगला फटका, इम्प्रोवाइज केलेला स्ट्रोक होता. सो ब्युटिफुल, सो एलिगंट अँड सो नाईस शॉट बाय बॅटर आकाश चव्हाण. लगातार 2 डॉट आलेत, म्हणजे चौकार मारून कुठे ना कुठे त्याला भरून काढण्याचा प्रयत्न मयूरने केलाय आणि आता 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. या मॅच मध्ये आता संघर्ष मोठा करावा लागणार आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय तुकाराम मांगेला सर, क्रिकेट एक्सपर्ट, त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात. त्यांच्या सोबतीनं झहीरभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. वेलकम. कट केलं चेंडूला. एका धावेसाठी एक धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. आता 7 चेंडू आणि काय या धावांचा पाठलाग होईल का. 20 धावांची गरज आहे. मयूरचा हा चेंडू बॅटवर प्रॉपर आलेला नाहीये. फलंदाज क्रीजवरती असून सुद्धा तितकी मोठी पारी खेळू शकलेली नाहीये, त्यामुळे अडचणी वाढल्या जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्ससाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 6-19 अशा इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली. या इक्वेट डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. 6-19 19-6
अशी या मॅचची स्थिती सध्याची. नवीन गोलंदाजी मार्कवरती येईल महेश यादव. महेश यादवचा पहिला चेंडू ऑन साइडला. सुरुवात झाली आहे. क्रॅकिंग स्ट्रोक निघून गेलाय मिड विकेटच्या दिशेने. सीमारेखा पार. दर्जेदार VPL चौकार. या मॅचचा आस्किंग रन रेट म्हणजेच या शेवटच्या षटकामध्ये 19 धावांची गरज असताना व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार येणं म्हणजेच एक आशेचा किरण जागा होण्यासारखं आहे. जरी 5-15 ही मॅच लांब वाटली तरी सुद्धा या मॅचला परत आणण्यासाठी उम्मीद जागी झाली आहे या फटक्यानं नदीमच्या. आणि म्हणूनच महेश यादव याच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली जाते. अजून लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार आले. या मॅच मध्ये वेगळी स्थिती पाहायला मिळू शकते. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू अडवलाय. स्ट्राईक चेंज होणार नाही. आणि आता 4 मध्ये 15. 4च्या 4 चेंडू सीमारेखा पार पाठवावे लागतील. 4 केले पार तरच मॅच होणार आहे पार, अदरवाईज नाही. कारण इथे इक्वेशन 4-15ची आहे. चला सर्वांनी बॅरिकेडच्या त्या बाजूला जायचंय. बॅरिकेडच्या आतमध्ये कुणीही यायचं नाहीये. चला सर्वांनी बाहेर. तिथून ज्या संघाचे टी शर्ट असणारे खेळाडू दिसतील त्यांच्यासाठी पेनल्टी आयोजन कमिटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. चला प्लीज दर्शक आपण सुद्धा तिथून बाजूला या. तिकडे नाही यायचंय. तो बॅरिकेड्स मागे तुमच्या आता लाईन मधून त्या साईडला वा. सूरज त्या सर्वांनी तिकडे बाजूला करायचंय. शेवटचे 2 चेंडू आहेत म्हणजेच औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. महेश यादव, नदीम ड्राईव्ह केलंय चेंडूला 4 चौकारासाठी. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाणार आहे. त्यासाठी टॉस झालेला आहे. आणि साई असते आणि रेहान दुर्गेश 11 दोन्ही संघाने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थँक यू डिझे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम. अनबीटेबल 3-9. खऱ्या अर्थानं अनबीटेबल राहिलेत या मॅच मध्ये. आणि अतिशय चांगला खेळ साकारत असताना या मॅचला गवसणी घातली आहे. हार्ड लक टीम जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन गौरव करण्यात येणार आहे. आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे